साईजमध्ये जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग पाहिजे असेल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. परफेक्ट अशी आपण कटोरी काढली. सगळ्यात कमी साईजमध्ये आपण ब्लाऊज कसा कट केला पाहिजे डिटेल मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. हा पाठीचा भाग आहे, याच्यामध्ये गळा आपल्याला काढायचा राहिला. हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 28 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजची कटिंग तुम्ही पाहिली का? नसन पाहिली तर ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात छोट्या ब्लाऊजची कटिंग आपण बघूया, तर व्हिडिओ पूर्ण पहा. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, आपल्या चॅनलचं नाव आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुकचं चॅनलचं नाव आहे वंदना गायकवाड नावाने. दोन्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर येईल. सगळ्यात अगोदर आपण पेपरची डबल फोल्डमध्ये घडी घातली. बंद बाजू माझ्याकडून आहे, ओपन बाजू समोरून आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर उंची आवडीनुसार घेतली पाहिजे. तर कस्टमरच्या आवडीनुसार किंवा मग आपण आपल्या आवडीनुसार पण ब्लाऊज छान दिसला पाहिजे अशा हिशोबाने. आता हा 28 साईजमध्ये ब्लाऊज आहे, तर आपण 13 इंच उंची घेतली, म्हणजे हा शिवून कितीचा होईल? 12 इंचाचा होईल. याच्यामध्ये तुम्ही उंची वाढवू शकता. आता मी तुम्हाला 28 साईजला कटोरी किती लागते ह्या गोष्टीची परफेक्ट माहिती देणार आणि परफेक्ट असं ब्लाऊज आपण याच्यामध्ये कटिंग करू. त्याच्या अगोदर आपल्याला 28 साईजला शोल्डर किती घ्यायचे, तर शोल्डर आपण 4.5 वर घेतले. ते 4.5 इंच आपण परत एकदा खाली पॉईंट केला. एकसारखं लाईन आखण्यासाठी 2 ठिकाणी पॉईंट आखून घ्या, म्हणजे आपली लाईन एकदम परफेक्ट येऊन जाईल. या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केलं तर प्रत्येक ब्लाऊज एकदम परफेक्ट येऊनच जाणार. नॉर्मल मी पाठीमागं आले. प्रत्येक ब्लाऊजला अशा पद्धतीने जर कटिंग केली तर कटिंग आणि फिटिंग एकदम परफेक्ट येऊन जाईल. आता मुंड्यासाठी पण आपण किती घेतले? 4.5. शोल्डर पण आपण 4.5 घेतले. त्याच्यानंतर आपण 1.25 वर एक पॉईंट देऊ आणि 1 इंचावर पॉईंट देऊ. हा झाला फ्रंटसाठी 1 इंचावर आणि 1.25 ते 1.5 इंचावर पाठीमागचा पॉईंट दिला तरी चालतंय. आता हा 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करू. समजा अंगावर माप घेतलं तर 2 इंच मिक्स करा. आणि समजा तुम्ही ब्लाऊजवर माप घेतलं तर जे 28 आहे त्याचा चौथा भाग काढा. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मी अंगावर माप घेतलं 28चा 28 मध्ये आपण 2 इंच मिक्स करू. 30 इंच. 30चा आपल्याला चौथा भाग निघणार 7.5 इंच. ही गोष्ट लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ब्लाऊज परफेक्ट येऊन जातो. ज्या आपण छोट्या छोट्या गोष्टीचं लक्ष देऊन जर ब्लाऊज कटिंग केला तर एकदम परफेक्ट येऊन जाणार. आता याच्यामध्ये मी अंगावर माप घेतलं बरोबर, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स केलं. त्याचा आपण चौथा भाग काढला. 7.5 आला. 30 इंचाचा याचा येतो मग 30 इंच बरोबर. 30चा चौथा भाग 7.5. 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली. इतर वेळेला आपण 2 इंच पण मार्जिन घेतो. तर ते व्हिडिओ कसे काढलेत ते तुम्ही सविस्तर जाऊन बघा. आता त्याच्यानंतर आपण कमरेचा चौथा भाग. तर कमरेचा चौथा भाग तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे? कंबर आहे 24. 24चा चौथा भाग किती येणार? 6 इंच. 1 इंच आपला टक्ससाठी आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन. कमरेचा डायरेक्ट आपण चौथा भाग काढायचा आहे. जे काही कंबर भरण त्यानुसार पाहू शकतात. आणि नंतर मग हे पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचेत. कात्रीने आकार व्यवस्थित येतो. कदाचित खडूने थोडासा आकार छानच येऊन जातो, फक्त आपल्याला पेनाने एवढा व्यवस्थित आकार येत नाही. त्याच्यानंतर आपण गळा रुंदी घ्यायची. गळा रुंदी आहे 2 इंच. खाली पण आपण थोडंसं 2 इंचावर एक 2.25 किंवा 2.5 इंचावर एक मार्किंग करू. आता पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. फ्रंटचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तुम्हाला किती घ्यायचं त्याच्यानुसार. आता मी हा फ्रंट गळा घेणार 6 इंचाचा. तर 6 वर मी एक मार्किंग केली. वरती गळा मी 2 इंच घेतलाय, तर खाली मी 2.5 इंचाचा जरी 2.25 इंचाचा जरी घेतला तरी चालते. आता याला आकार आपल्याला गोल देऊन घ्यायचा आहे का आकार एकदम व्यवस्थित येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला बेल्ट उंची घ्यायची 11 इंचाची बरोबर. 11 वर एक पॉईंट द्यायचा. हा पॉईंट आपण याला जोडून घेऊ. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? कटोरीसाठी एक तर तुम्ही कटोरी 4.25 इंचाची घ्या, तरी पण ब्लाऊज एकदम 28 साईजला हा परफेक्ट येऊन जाईल. 4.25 वर आपण वरती एक मार्किंग केली. इथपासून आपल्याला 2.5 इंचावर जरी पॉईंट दिला
तरी चालते. नंतर हे सगळे पॉईंट आपल्याला याला जोडून घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही इथपासून 1.5 इंचावर जरी पॉईंट घेतला तर पॉईंट तिथंच येतो ह्या लाईनपासून वरती. नंतर कटोरीला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण कटोरीचा हा मधला पॉईंट काढायचा आहे इथपर्यंत आणि आपण याला एक क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता ही कटोरी वाढवायची कशी, एकदम सोपी पद्धत आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा बदल करायचा आहे. एक तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे परफेक्ट तुम्हाला कटिंग लक्षात येऊन जाईल. आपण पाठीचा भाग आणि फ्रंट दोन्ही एक सोबत काढतोय. कटिंग करताना थोडंसं इथं एक लाईन खाली जरी गेला तर काही हरकत नाही, ब्लाऊज कटिंगला व्यवस्थित येऊन जातो. पाठीमागचा आणि फ्रंटचा भाग आपण वेगळा करतोय. आता पाठीमागचा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाठीमागचा गळा वाढवू शकता. पण फ्रंटसाठी काय काय वाढवायचे, काय कमी करायचे, काय जास्त करायचे घ्यायचे मग, तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता आपण याच्यामध्ये फ्रंट कट करू. आता आपण लगेच पुढचा गळा पण कट करू. खूप मागणी असते छोटा ब्लाऊज म्हणजे छोट्या साईजमध्ये ब्लाऊज कटिंग दाखवा 28 साईजमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला 1 इंचाने क्रॉस पट्टी खालच्या साईडने वाढवून घ्यायची. नंतर आपल्याला ही क्रॉस पट्टी ठेवून आपल्याला कट करायची. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. जेवढा गळा आहे तेवढा तुम्ही पाठीमागच्या बाजूने गळा घेऊ शकता, तुम्हाला काय लागतंय तो. आता याच्यानंतर मी तुम्हाला क्रॉस पट्टी वाढवायची कशी ते दाखवते. तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको. 1 इंचाने आपण क्रॉस पट्टी ही खालच्या लाईनने वाढवून घ्यायची. आपण जी वरती क्रॉस पट्टी ठेवली ती आपली कोणत्याच कामाची नाही. जसं की तुम्ही पाहू शकता 1 इंच माप एकदम परफेक्ट आहे. आपल्यासाठी ही क्रॉस पट्टी योग्य आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कटोरी कशी वाढवायची तर ती गोष्ट लक्षात घ्या. साईज कोणती पण असू द्या, थोडा थोडा बदल होऊन जातो. तर हा थोडासा बदल याच्यामध्ये छोट्या साईजला काय बदल होतो. कटोरी जशी आहे तशी आपण आखून घेतली. हा मधला पॉईंट आपण काढला. याच्यामध्ये आपण 1.25 इंच आपण खाली येऊया. 1.25 इंच खाली आलोय आणि कडेने आपण 1 इंच आणि इकडच्या बाजूने आपण 1 इंच, म्हणजे एवढंच आपल्याला 1 इंच आणि खाली आपण 1.25 इंचावर मार्किंग केले. आता ही कटोरी वाढवायची कशी, एकदम सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये साईज जर बदलली तर थोडासा बदल होऊन जातो, बाकी जास्त बदल होत नाही. आता इथं वरून आपण टेप 1 इंचाने वरती ठेवलाय, खाली 2.25 इंचावर आपला पॉईंट आला बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, ही लाईन याला जोडून घ्यायची. मोठी साईज असल्यावर माप बदलून जातं कटोरीचं. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष जर दिलं तर नक्की परफेक्ट हा ब्लाऊज येऊन जाईल. आपल्याला 2च इंचाचा टक्स लागतोय. 1 इंच इकडच्या बाजूने घेतला, 1 इंच दुसऱ्या बाजूने घेतला. एकदम परफेक्ट अशी कटोरी 28 साईजमध्ये आपली ही रेडी झाली. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमी वेळामध्ये सुंदर पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवली. आणि सगळ्यात जास्त मागणी असते का छोटा ब्लाऊज बऱ्याच जणांना परफेक्ट येत नाही. एकदम परफेक्ट कटिंग तुम्हाला मी दाखवली. जसं की तुम्ही पाहू शकतात आता का ज्यावेळेस आपण याचा टक्स बनवतो तर तो टक्स ज्यावेळेस आपला असा स्टिच होतो त्याच्यानंतर ही कटोरी अशा पद्धतीने एकदम सुंदर येऊन जाईल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.